आज दुपारनंतर चिपळूणमध्ये पडलेल्या मुसळधार पावसानं मुंबई गोवा महामार्गातील परशुराम घाटात असलेला सवत्सडा धबधबा प्रवाहित झाला। या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पावलं या धबधब्याकडे वळाली। दुपारनंतर विजांच्या कडकडाटामध्ये दमदार आगमन केलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गासह नागरिक देखील सुखावला। जून महिना जवळपास कोरडा गेल्यानं कोकणातील पर्यटन स्थळं ही ओस पडली होती। मात्र काही तासातच कोसळलेल्या पावसानं निसर्गाचं रूप पूर्णपणे बदललं। हा निसर्ग आता पर्यटकांना खुणावतोय। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। आज दुपारनंतर चिपळूणमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 3 तासामध्ये मुसळधार पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या आहे चिपळूणमधल्या प्रसिद्ध असा सवत्सडा या धबधब्याच्या ठिकाणी, जो मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या अगदी लगत आहे आणि हा धबधबा अखेरीस आज प्रवाहित झालेला आहे आणि त्यामुळे या मार्गावरून जे प्रवासी करणारे प्रवासी आहेत किंवा पर्यटक आहेत त्यांची पावलं आता आपोआप या सवत्सडा धबधब्याकडे वळाल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर जून महिन्याच्या 15 मध्ये हा जो धबधबा हा प्रभावित होतो, मात्र यावर्षी पावसाने विलंब केला आणि त्यामुळे संपूर्ण या परिसरात जे धबधबे आहेत किंवा नद्या आहेत या अजूनही कोरड्या असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र दुपारनंतर पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे केवळ 2 ते 2.5 तासामध्ये या ठिकाणी हा धबधबा प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे या मार्गावरून जे प्रवासी करणारे प्रवासी आहेत ते गाड्या थांबवून या ठिकाणी धबधब्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। पावसाचा जोर आता वाढू लागलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी शेतकरी वर्गाकडून दिलासा शेतकरी वर्गाला दिलासा आहे। शेतकरी वर्गामध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे आणि त्याचबरोबर जे पावसाळी पर्यटक जे आहेत ते देखील कुठेतरी सुखावले असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। स्वप्नील गाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर वालोपे येथे महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झालं। पाण्याचा निचरा होत नसल्यानं चिपळूणमधील वालोपे येथे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। जीव धोक्यात घालून वाहन चालकांना इथून आपला मार्ग काढावा लागला। राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कामाचा पहिल्याच पावसात हा बोजवारा उडाला।